अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. म्हणजे आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी. नवीन स्वामी भक्त असेल, जुने स्वामी भक्त असतील, दत्त महाराजांचे भक्त असतील, सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे. कारण की सगळ्यांनी तयार व्हा, सज्ज व्हा, कारण की लवकरच आता या उद्यापासून जुलै महिना चालू होणार आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटीच आपल्याला अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आलेला आहे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी. तुम्ही म्हणताल की ताई काय असा कुठला दिवस आहे तुम्ही सांगताय, तर थंब वरून खूप लोकांना कळालं असेलच, तरी सुद्धा सांगते की जुलै महिन्यामध्ये येत्या 29 जुलै 2026 या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे. आणि आपणास माहिती असेल की ज्या वेळेस आषाढी पौर्णिमा असते त्याच दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. प्रत्येक गुरु आणि शिष्यांसाठी हा दिवस महत्वाचा असतो. गुरुपौर्णिमा नावातच सगळं काही आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्वामी भक्त जे आपण शिष्य आहोत आपल्या स्वामी भक्तांचे, स्वामी समर्थ महाराजांचे, स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, प्रत्येकांचे गुरु आहेत, त्यांचे आपण सेवेकरी आहोत, शिष्य आहोत. तर आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वपूर्ण हे नातं आहे आणि खूप महत्वपूर्ण या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच आपल्या गुरूंसाठी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत या जुलै महिन्यामध्ये. आता जास्त वेळ न घालता मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की येत्या 9 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंत या 21 दिवसांमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय महत्वपूर्ण, त्यांची आवडती अशी अतिउच्च कोटीची सगळ्यात प्रभावी अशी सेवा बघणार आहोत. ज्या सेवेने लाखो करोडो लोकांचे असंख्य प्रश्न मार्गी लागलेले आहेत, अशक्य गोष्टी आयुष्यात त्यांच्या शक्य झालेल्या आहेत, खूप साऱ्या त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारची ही सेवा आहे. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे या सेवेबद्दल. मी खरं सांगेल ती सेवा आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी एवढीच विनंती करेल, कारण की मी रोज करत नाही पण आज करते. कारण की ज्या नवीन स्वामी भक्त आहेत, ज्यांना स्वामी समर्थ महाराजांसाठी काहीतरी करायचं आहे किंवा त्यांना गुरु करायचं असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ किंवा ही सेवा खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि याच्या पुढे सुद्धा आपले जे काही गुरुपौर्णिमेनिमित्त आपले जे काही व्हिडिओ येतील ते सुद्धा त्या सगळ्यांसाठी महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे असं नका समजू की आताच अधिक महिना संपला, आताच वटपौर्णिमा झाली आणि आता आपण या सेवा थांबल्या, तर नाही. आता आषाढ महिना सुरू होणार आहे, म्हणजे चातुर्मास सुरू होणार आहे. सोबत या आषाढ महिन्यामध्येच आपली गुरुपौर्णिमा सुद्धा आलेली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिना आपल्याला सेवा करायच्या आहेत. कोणकोणत्या, कशा, नियम, अटी सर्व काही बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच की बा ती प्रभावी सेवा कुठली आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून आपले येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ असतात, सणावाराचे, सेवांचे असेल किंवा इतर काही महत्वपूर्ण व्हिडिओ असतात, पारायण वगैरे सप्ताहाचे, ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत त्याआधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर आता मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जुलै महिन्यामधल्या म्हणजेच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पूजन देखील त्या दिवशी असतं, हे या दिवशी साजरं होणार आहे. मोठा उत्सव असतो हा. सर्व एक म्हणतात ना, गुरु शिष्यांसाठी. म्हणजे गुरु शिष्य कोणी असेल, आपले आई वडील सगळ्यात पहिले आपले गुरु आहेत, त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वपूर्ण असतो. सोबत जे शिक्षक वर्ग आहेत आणि त्यांचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असतो. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्वपूर्ण दिवस असणार आहे. आपल्या गुरूंनी आपले जे कोणी गुरु आहेत, आता श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत समजा, जर आपण त्यांना जेव्हापासून आपण त्यांची सेवा करायला सुरुवात केली आहे, विविध पारायण, नामस्मरण जे काही आपण करतो आहे, आपल्याला जे काही सेवा कळाल्या आहेत, नामस्मरण कळाले आहेत, उपाय तोडगे जे काही कळाले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींनी आपलं चांगलं झालेलं आहे. हे खूप करोडो लोकांना अनुभूती आलेली आहेत. सोबत परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा आपले गुरु आहेत, त्यांना सुद्धा आपण गुरुच्या जागीच मानतो आणि त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून भरपूर असे सेवा, उपाय तोडगे सगळं काही सांगितलेलं आहे. म्हणजे जर असं वाटतं कधी कधी किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग जर आपल्या आयुष्यात नसता किंवा तो मार्ग जर आपल्याला कळाला नसता, तर आपण कुठे असतो, काय करतो असतो आणि कुठल्या तरी वाईट मार्गावरती, वाईट गोष्टींच्या नादी आपण नक्कीच लागलेले असतो, हे मला नक्कीच गॅरंटी आहे. कारण की मला आता तरी दिसतं की ज्यांच्या आयुष्यात अध्यात्म नाही आहे त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी चालू आहेत. आणि खरंच नशीब समजा, खूप नशीब समजा
की तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव येत आहे, तुम्ही त्यांची सेवा करत आहात, वेळोवेळी असेल किंवा रोज करत आहात, पण नशीबवान समजा कुठलं तरी त्याच्या मागच्या जन्माचं काहीतरी अतूट नातं आहे, काहीतरी प्रेमळ असं नातं आहे की जेणेकरून या जन्मात सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज गुरु म्हणून लाभले आहेत, दत्त महाराज गुरु म्हणून लाभले आहेत. तुम्ही अध्यात्मात आहात या कलियुगामध्ये सुद्धा, हे नशीब समजा तुमचं. कारण की ज्यांच्या आयुष्यात अध्यात्म नाही आहे, गुरु नाही आहेत, त्यांच्या आयुष्याचं खरं सांगते पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे. हे दिसून येतंय आजकालच्या या आपल्या वातावरणामध्ये. तर मी एकच सांगेल की आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला आतापर्यंत खूप काही दिलेलं आहे. आपण जे काही इच्छा व्यक्त केली, जे काही मागितले ते सगळं काही त्यांनी दिलेलं आहे. आणि जे मागतो आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आपल्याला काही दिलेलं आहे. त्यामुळेच मी सांगेल की आता वेळ आली आहे आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी करण्याची. म्हणजेच काय, आपण आता जी काही सेवा करणार आहोत या 21 दिवसांमध्ये, तर मी एकच सांगेल की काहीही न मागता आपण फक्त निस्वार्थपणे आपल्या गुरूंसाठी, मग तुमचे कुठलेही गुरु असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज तुमचे गुरु असतील, फक्त त्यांच्यासाठी ते गुरु म्हणून आपल्याला लाभले, त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं, आपण कुठे होतो आता कुठे आलो आहे हे आपण एकदा मागे जर बघितलं तर खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्या आयुष्यात काय काय घडलं होतं आणि आपण त्याच्यातून अक्षरशः पूर्णपणे तारून इथपर्यंत आलेलो आहेत. कारण की खूप जण तेवढे संकट झेलून सुद्धा नीट राहत नाहीत, नाहीतरी मार्ग नाही ते विचित्र असे मार्ग अवलंबतात आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेत असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला खूप नशिबान समजा. कारण मी एकच म्हणेल की स्वामी समर्थांचा मार्ग असा आहे ना की ते फक्त तुम्हाला देत जाणार, तुमच्याकडून काही सुद्धा घेणार नाही, 1 रुपया सुद्धा घेणार नाही, मागून घेणार नाही. तुम्ही तुमच्या स्वइच्छेने काय देताल ते देताल, पण ते तुम्हाला स्वतःहून काही सुद्धा मागणार नाही. त्यांना फक्त प्रिय आहे स्वामी समर्थ महाराज, फक्त त्यांची भक्ती, निस्सीम भक्ती, पवित्र भक्ती, मनापासून केलेली भक्ती. वाईट काळामध्ये, चांगल्या काळामध्ये फक्त स्वामी समर्थ महाराजांना कधी विसरायचं नाही, आपल्या गुरूंना कधी विसरायचं नाही, तरच तुम्ही खरे स्वामी सेवेकरी आहात, एवढं लक्षात ठेवा. आता मी एकच सांगेल की मी थोडा लवकर व्हिडिओ केला आहे, मला माहिती आहे, तरी सुद्धा सांगते का केला आहे ते पण मी तुम्हाला समोर जाऊन सांगेल. पण येत्या 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. ती म्हणजेच काय, आपला स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात आवडती आणि आपल्या आयुष्याचं सोनं करणारी, स्वामी म्हणजे एक प्रकारे एक स्वामींच्या मार्गातला एक आत्मा असणारी आपली ही सेवा, ती म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत. सगळ्या स्वामी भक्तांना सेवेकरणाला ही पोथी माहिती आहे, ही सेवा माहिती आहे. तरी पण सांगते की खूप स्वामी भक्त आहे जे नवीन आहेत, त्यांना अजूनही प्रश्न पडतात की याचं पारायण कसं करायचं. ज्यावेळेस गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, स्वामी समर्थांचा प्रगट दिन असतो, त्यावेळेस आपण ह्या सेवा करतो. पण तरी सुद्धा आता लाखो करोडो असे भक्त आहे जे नवनवीन आपल्याला जोडत चाललेले आहेत, त्यांना अजून कळत नाही की सेवा कशी करायची, मग पारायण कसं करायचं. तर एकच सांगेल, या 21 दिवसामध्ये सगळ्यात प्रथम पहिली सेवा कुठली करायची असेल स्वामींची आवडती, तर ती श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण. 21 दिवसात 21 पारायण आपल्याला करायचे आहेत, म्हणजेच रोज 1 पारायण, 1 पाठ पूर्ण वाचायचं आहे. त्यावेळेस तुमचे गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत 21 पारायण पूर्ण होणार. सोबत एकच सांगेल तुम्हाला अजून एक सेवा, ती म्हणजेच काय, रोज 11 माळी किंवा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. याला नामस्मरण म्हणतात. जप युनिटवर करा, जप माळेवर करा, पण आवर्जून तुम्हाला नामस्मरण या 21 दिवसात जास्तीत जास्त पटीने करायचं आहे. तिसरी येते ती म्हणजेच काय, तारक मंत्राची सेवा. 21 दिवसात रोज 11 वेळेस तुम्हाला एका बैठकीमध्ये बसून तुम्हाला तारक मंत्र पठण करायचं आहे. या झाल्या प्राथमिक सेवा ज्या आपल्याला करायच्याच आहेत. आता ज्यांना कोणाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, जे खरंच सांगते या ग्रंथाचं जे कोणी पारायण करतील ते स्वतःला नशीबवान समजा, भाग्यवान समजा की तुम्हाला हे पारायण करायची संधी मिळते आहे. आता हे पारायण म्हणजेच काय, ही जी पोथी आहे ती दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून तुम्हाला भेटून जाईल, जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर. नसेल तर मी काही दादांचा इथे नंबर पीप करते, त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्या, ते तुम्हाला ऑनलाईन घरपोच पाठवतील. किंवा जर तुम्ही त्यांना तुमचा ऍड्रेस सांगितला की तुम्ही कुठे राहता वगैरे, तर ते दादा तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे केंद्र आहे जे तुम्हाला माहिती नाही आहे ते तुम्हाला सांगतील, जेणेकरून तुम्हाला जवळ ते केंद्र पडेल आणि तुम्हाला पण गैरसोय होणार नाही. वेळोवेळी तुम्ही तिथे केंद्रात जाऊ शकाल, सेवा करू शकाल, नाही पाहिजे ते सर्व साहित्य सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. तर नक्कीच दादांचा इथे मी नंबर तुम्हाला पीप करून देईन. पण ही जी पोथी आहे ती तुम्हाला सांगते 51 रुपयांची ही पोथी आहे. या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहेत प्रॉपर. आता 1 ते 21 अध्याय म्हणजेच काय, तर या प्रत्येक अध्यायामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक लीला
लपलेल्या आहेत. ज्यांनी कोणी मनापासून या ग्रंथाचं पारायण केलं असेल किंवा जे रोज नित्य सेवा करतात, नित्यसेवेमध्ये आपण ह्याचे रोज 3 अध्याय वाचतो, तर त्या सगळ्यांना माहिती असेल की ह्याच्यामध्ये काय काय लीला केली आहे स्वामी समर्थ महाराजांनी, त्यांची काय काय अनुभूती त्यांनी दिलेली आहे हे त्यांना माहिती असेल. तर आता ज्या वेळेस तुम्हाला 21 दिवसात 21 पारायण करायचे आहे, त्यावेळेस तुम्ही एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे. सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकणार आहात. आता फक्त दुपारी 12 ते 12:30 टायमिंग स्किप करायचं, एवढंच लक्षात ठेवा. आणि 21 दिवसात आपल्याला रोज याचं पारायण करायचं आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, हे पारायण करत असताना आता ताई 21 पारायण करायचे आहे, थोडेसे मधले दिवस आमचे इकडे तिकडे होणार आहेत. म्हणजे आता कोणाचा मासिक धर्म असू शकतो, कोणाला समजा काही मध्येच सुतक विटाळ पडेल, ते तर काय आपल्या हातात गोष्टी नसतात सुतक आणि विटाळाच्या. पण एक वेळ आपल्याला विटाळ तरी माहिती असतं कोणाची डिलिव्हरी होणार आहे किंवा अचानक कोणाची डिलिव्हरी होऊ शकते. मग आपल्या सख्ख कोणीतरी नात्यातलं असेल एकदम सख्ख, तर आपल्याला ते विटाळ किंवा सुतक पाळावेच लागतात. आणि एकच सांगेल किंवा मासिक धर्म जर असेल तर 4-5 दिवस सेवा थांबवायची, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. पण मध्ये जर सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला सेवा पूर्णपणे थांबवावी लागेल आणि मग पुन्हा तुम्हाला नंतर परत संकल्प सोडून परत सेवा करावी लागेल. आता हे पारायण करत असताना सुरुवातीला तुम्हाला संकल्प सोडावा लागतो. 21 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याशी स्वामी समर्थ महाराजांसाठी, तर अगोदर तुम्हाला संकल्प सोडावा लागतो. आता 9 तारखेपासून म्हणजे 9 तारखेला गुरुवार पण आहे बघा, योगायोगाने 9 जुलैला गुरुवार आहे. तर 9 जुलैला सकाळी सकाळी तुम्हाला संकल्प सोडून या पारायणाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि अगोदर तुम्हाला 8 तारखेला जर तुम्हाला शक्य झालं तर जवळपास केंद्र वगैरे असेल स्वामींचं दत्त महाराजांचं, तर तिथे जावं. तिथे तुम्हाला जाताना एक विनंतीचा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जावी. तिथे तुम्ही त्या स्वामींच्या मठामध्ये, दत्त महाराजांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्ही ठेवायचे आहे त्यांच्या चरणावरती. आणि तिथे ते ठेवताना विनंती करायची आहे की उद्यापासून श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज मी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांच्या पारायणाला सुरुवात करते आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचं. तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, कुठलेही विघ्न अडथळे मध्ये नका येऊ देऊ. एवढंच इथे बोलायचं, बाकी काही नाही. मुजरा करायचं, त्रिवार मुजरा करायचं, नाक घासायचं आणि परत यायचं. ते आल्यानंतर 9 तारखेला गुरुवार आहे, तरी सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे. 21 दिवस आपल्या घरामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे. 2 टाइम गोमूत्र शिंपडावं, कारण की सेवा करतो आहे आपण संकल्पयुक्त. आणि अजून भरपूर अशा सेवा आहेत, मी त्याच्यावर व्हिडिओ करेल पुढे जाऊन. पण भरपूर सेवा देखील आपल्या या 21 दिवसात करायच्या आहेत. त्याच्यामुळे या 21 दिवसामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे. त्याच्यामुळे आपला घराची पूर्णपणे स्वच्छता करून घ्यावी, कारण की आपण सेवा करणार आहोत घरामध्ये. आता 9 तारखेला सकाळी सकाळी आपण सकाळची देवपूजा वगैरे झाली की आपण गुरुवार आहे, जर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे. आता देवघराची आपली देवपूजा वगैरे झाली, देवघरासमोर बसायचं, स्वच्छ आपले कपडे घातलेले असावे, आसनामध्ये बसावं, समोर पाट घ्यावं, पाटावर एक तांबण ठेवावं, ताट, पळीभर पाणी हातात घ्यायचं, हळद कुंकू अक्षता फुलं हातात घ्यायची. आणि तिथे संकल्प करताना काय बोलायचं, मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून त्यांच्या मार्गदर्शनातून आजपासून, आता मी म्हणजेच काय, तुमचं अगोदर नाव सांगायचं, म्हणजेच काय, मी अमुक अमुक, तुमचं नाव सांगावं, तुमचं गोत्र सांगावं. आधी मी अमुक अमुक तुमचं नाव, मग गोत्र जे काही तुमचं असेल, गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोलावं. आणि त्यानंतर मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून आणि दिंडोपे स्वामी समर्थ मार्गदर्शनानुसार मी आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या किंवा पोथीचं मी पारायण करणार आहे. हे पारायण माझ्याकडून श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि जर तुमची काहीतरी इच्छा असेल, खूप अशी नड आहे, इच्छा आहे, तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती इच्छा तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकता. जर खरंच तुमची काही संकट अडचणी चालू असेल तर तुम्ही बोलावे. पण मी एकच सांगेल की फक्त संकल्पाच्या पहिल्याच दिवशी जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं काही बोलून टाका. स्वामी समर्थ महाराजांना रडा वगैरे जे काही असेल ते बोलून टाका. मन मोकळं करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे, काय चाललं आहे ते सगळं काही बोलून टाका. समजा की स्वामी समर्थ महाराज खुद्द स्वतः समोर बसलेले आहेत समजायचं आणि सगळं काही मन मोकळं करायचं. आणि परत 21 दिवस एकदा सुद्धा त्या इच्छेचा, त्या संकटाचा उल्लेख करायचा नाही. कारण की सारखं सारखं त्या गोष्टी स्वामींना सांगायच्या नाही. कारण की स्वामी समर्थ महाराजांना सगळं माहिती, आपल्या मनात काय चाललंय, आपल्या डोक्यात काय चाललंय, आपल्या आयुष्यात काय चाललंय नाही, पुढे काय होणार आहे भविष्य काळामध्ये ते सुद्धा त्यांना माहिती असतं. म्हणून सांगते की तुम्ही सारखं बोलू नका. फक्त संकल्पाच्या दिवशी फक्त सगळं बोलून टाकायचं. परत आपण त्या गोष्टी बोलायच्या नाही. फक्त संकल्प करावा, निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून करून घ्या म्हणायचं.
बस एवढंच बोलायचं आणि ही सेवा माझ्याकडून होऊ द्या. बाकी सगळं काही त्यांच्यावर सोपून द्यायचं. ते तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा पण 100 पटीने जास्त सगळं काही देतील. आता हे पारायण करत असताना तुम्हाला सांगितलं संकल्पयुक्त पारायण करावं. बिना संकल्प करायचे तर बिना संकल्प सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. पण संकल्पयुक्त पारायण केलं तर एक नियमांमध्ये आपण राहून ते पारायण करतो आणि आठवणीने पारायण करतो. आपण एकही दिवस असा वाया जाऊ देत नाही म्हणून सांगते आहे. आता ही सेवा तुम्हाला सांगितली की तुम्ही आता म्हणताल की ताई 9 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत माझ्या मासिक धर्म वगैरे आहे तर माझे 5 दिवस स्किप होतील. म्हणून मी त्यासाठी लवकर व्हिडिओ केला आहे की जर तुम्हाला मासिक धर्म असेल 9 जुलै ते 29 जुलैच्या दरम्यान तर तुम्ही 9 जुलैच्या अगोदरच 5-6 दिवस आधीच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. कारण की 9 जुलै ते 29 जुलैच्या दरम्यान मासिक धर्म जरी नसला तरी पण काहीतरी आजारपण आहे, कुठेतरी गावी जाणं आहे, कुठेतरी काहीतरी स्किप होऊ शकतं, वरखाली होऊ शकतं. म्हणून आधीच 5 दिवस अगोदर तुम्ही सेवेला सुरुवात करा. 9 जुलैच्या अगोदर 5 दिवस आधी सेवेला सुरुवात करा. जेणेकरून जरी तुमचं या 21 दिवसामध्ये जर काही राहिली सेवा किंवा मासिक धर्म किंवा इतर काही कारणांमुळे आजारपण वगैरे असेल तर त्याच्यामुळे तुमच्या सेवेत खंड पडणार नाही. तुमचे प्रॉपर गुरुपौर्णिमेपर्यंत 21 पारायण पूर्ण होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही सेवा करत असताना ताई एका दिवसात 2 पारायण करू का तर हो तुम्ही करू शकता. पण जास्त 2 पेक्षा जास्त पारायण करू नका. कारण कसं आहे ही जी पोथी आहे ती फक्त आपण बोट ठेवून वाचायचं काम नाही करायचं आहे तर ते समजून घेण्याचं काम करायचं आहे. त्याच्यामध्ये काय लीला केल्या आहेत आणि त्या आत्मसात आपल्याला करायच्या आहेत. म्हणून उमजून समजून आपल्याला त्या ह्याचं पारायण करायचं आहे. फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि उरकायचं म्हणून उरकायचं असं करायचं नाही. हे सगळ्यात पहिले ठेवा. भले तुम्हाला एक जरी पारायण जमलं गुरुपौर्णिमेपर्यंत तरी सुद्धा चालेल. पण घाई गडबड करता गडबडीमध्ये सेवा करायच्या नाही. त्यात काहीच फलद्रूप ठरत नाही. आता हे झालं. त्यानंतर तुम्हाला ताई कामाच्या ठिकाणी आम्ही हे पारायण करू शकतो का तर तुम्ही एकच सांगेल की जर तुम्हाला खरं सांगते तुमचा मनापासून विश्वास आहे स्वामी समर्थ महाराज की नाही माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं करणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहे तर हो तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. कारण की खूप जणांचं टायमिंग कामाचं कसं आहे सकाळी लवकर जातात रात्री उशिरा येतात त्याच्यामुळे त्यांना घरी बसून तेवढा वेळ देणं शक्य होत नाही. तर सांगेल की कामाच्या वेळेत जर तुम्हाला थोडाफार ब्रेक मिळतो आहे कुठेतरी तर एका ठिकाणी छान असं बसून वगैरे किंवा खुर्ची साफ करून तिथे बसून तुम्ही हे पारायण करू शकता किंवा खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही हे पोथीचं पारायण करू शकता किंवा पाठ वाचू शकता, पोथी वाचू शकता कामाच्या ठिकाणी. पण प्रवासामध्ये वाचू शकत नाही. प्रवास करत आहात गाडीमध्ये वाचू का तर ही पोथीचं पारायण प्रवासात करणं होणार नाही. ताई मी माहेरी असणार आहे माहेरी करू शकते का तर हो माहेरी करू शकता, सासरी करू शकता, स्वतःच्या घरी करू शकता चालेल. फक्त मनोभावे श्रद्धेने आर्ततेने हाक मारून ही सेवा करा. तुमच्या आयुष्याचं खरं सांगते सर्व अडचणी तुमच्या मार्गी लागणार, 100% मार्गी लागणार. काही जणांना तर ही सेवा पूर्ण होण्याच्या अगोदरच अनुभूती येत असते. आता ही सेवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एका दिवसात 2 पारायण करू शकता, एका दिवसात 1 पारायण करू शकता, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. फक्त एकच सांगेल की हे पारायण करत असताना जेवण करून पारायण करायचं नाही. प्रॉपर जेवण करायचं नाही. थोडंसं नाश्ता दूध फळ वगैरे खाल्ली आणि पारायण केलं तरी चालेल. पण प्रॉपर जेवण करून पारायण करायचं नाही आहे. 21 दिवस मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा. घरामध्ये आणू का नाही. घरामध्ये पारायण करता आहात तर घरामध्ये आणायचं सुद्धा नाही, खायचं सुद्धा नाही. दुसरी गोष्ट काय करायची आहे ती म्हणजेच काय परान्न कडकडीत बंद करायचं. कोणाच्याही घरचं खायचं नाही. स्वामी भक्त कडक स्वामी भक्त सेवेकरी असतील ज्यांच्या घरात मांसाहार शिजत नाही किंवा इतर काही गोष्टी होत नाही त्यांच्या घरात तुम्ही अन्न घेऊ शकता. स्वतःच्या पैशाने बाहेर जाऊन खाऊ शकता, ते परान्न होत नाही. ह्या 2 नियम तुम्हाला पाळायचे आहेत. तिसरी गोष्ट संकल्पयुक्त पारायण जर असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे. अजून एक सांगेल की जर तुम्ही प्रेग्नेन्सी डिटेक्ट होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त आंघोळ ज्यावेळेस ब्रह्मचर्याचं पालन होणार नाही रात्री त्यावेळेस दुसऱ्या सकाळी डोक्यावरून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडून आपण ते पारायण करायचं आहे. हे नियम पाळायचेच आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही सुद्धा तुम्हाला मुभा नाही. मी खरं सांगते आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा येणार आहे त्यांच्यासाठी आपण ही सेवा करतो आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्या आयुष्यामध्ये खूप काही ते देणार आहेत, खूप काही करणार आहेत आणि आतापर्यंत आपल्यासाठी त्यांनी खूप काही केलं सुद्धा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगते किंवा 21 दिवसामध्ये 9 जुलै ते 29 जुलैमध्ये हे पारायण नक्कीच करा. 11 महिन्याची स्वामी समर्थ नामस्मरण जप हे नक्कीच करायचं आहे. तारक मंत्र सुद्धा पठण करायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं की पारायण कसं करायचं आहे ते तुम्हाला कळालं असेलच. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही समजा एका दिवसात 1 पारायण करणार आहात सकाळी ताई थोडे अध्याय वाचू का 7 अध्याय संध्याकाळी 7 अध्याय चालेल काही हरकत नाही. पण असं थोडं ठरवा किंवा
नाही, एखाद्या दिवशी मी एका बैठकीत एक पारायण पूर्ण करेल, कारण की एका बैठकीत एक पारायण पूर्ण करून उठलं की ती जी ऊर्जा असते ना ती काहीतरी वेगळीच असते, म्हणून सांगते आहे. तर तसं करू शकता. लहान बाळ आहे, काहीतरी असतं, बाळ ज्यावेळेस झोपी जाईल, मुलं ज्यावेळेस शाळेत निघून जातील, कामं सगळी संपलेली असेल, त्यावेळेस हे पारायण करा, जेणेकरून आपलं ते पारायण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर अशा प्रकारे संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, मला माहिती आहे, पण क्षमा असावी. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% तुम्हाला त्याचं निरसन होणार म्हणजे होणारच. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.